मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही हॉटेलमधून जस्ट निघालो आहोत सोनमर्गला जायला आणि आमची पूर्ण टीम आता तयार आहे आणि तर सर्व आमचे सगळे सहकारी आमच्या इतर गाड्यांमध्ये आहेत आणि नाश्ता वगैरे झालेला आहे, ब्रेकफास्ट झालेला आहे। मित्रांनो, हा लेह लडाख रोड आहे जो श्रीनगरहून लडाखला जाण्यासाठी आहे। ह्याच रोडला कारगिल देखील लागतं आणि ह्याच रोडला सोनमर्ग साइट सीन तेही ह्याच रस्त्याला लागतं। दुसरा कोणताही रस्ता श्रीनगरहून लेह लडाखला जाण्यासाठी नाही। सोनमर्ग हे साइट सीन श्रीनगर पासून साधारणतः 80 किलोमीटर अंतरावरती आहे। 2.5 ते 3 तासाची जर्नी आहे आणि बालताल देखील ह्याच रस्त्याला आहे ज्या ठिकाणाहून अमरनाथ यात्रा चालू होती। मित्रांनो, परत आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलो आहोत, फ्रेशअप साठी थांबलो आहोत। आता फ्रेशअप पण म्हटलं होऊया, त्याबरोबर चहा देखील घेऊया। साधारणतः आता आम्ही एक 2 तासाची जर्नी श्रीनगर पासून आम्ही पार केलेला आहे। 1.5 तासाची जर्नी अजून इकडे बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही सोनमर्गला पोहोचून जाऊ। सगळेजण आपल्याला हाय करतायत। मित्रांनो, आता मी सोनमर्गच्या अलीकडे 10 किलोमीटर मागे आहोत आणि ट्रॅफिक जाम चालू झालेला आहे। बघा तुम्ही, लांबपर्यंत आहे। बघूया किती वेळ लागेल आम्हाला पोहोचायला इथून। आता वाजलेले आहेत 10:30। आम्ही 11 वाजता पोहोचलो असतो, पण ट्रॅफिकमधून निघू तेव्हा किती वाजतात ते बघूया। मित्रांनो, आता ट्रॅफिकमध्ये हळूहळू आम्ही पण त्याबरोबर निघालोय। मित्रांनो, फायनली आपण सोनमर्गला आलो आहोत। आता सोनमर्ग इथून हार्डली 1 किलोमीटर अंतरावरती आहे। मित्रांनो, हे सोनमर्गचं पार्किंग आहे जिथे आपल्या ज्या बस असतात त्या येऊन इथे थांबतात आणि इथे आपल्याला साईट सीनसाठी जोजिला पास या बालताल अशा ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला युनियनच्या कॅब घ्याव्या लागतात आणि त्यातून आपल्याला बसून जावं लागतं। साधारणतः एका तवेराच्या एका सुमोचे इथे 7 ते 8 हजार रुपये रेंट घेतात। त्याच्यामध्ये 8 जण आपल्याला बसवतात। इथे लोकल मोनोपोली असल्यामुळे इथे युनियनच्या गाड्या आपल्याला कंपल्सरी घ्याव्या लागतात। आपल्या गाड्या वरती पॉइंटवरती सोडत नाही। मित्रांनो, बघा हे डोंगर कसे बर्फाने पूर्णपणे झाकले गेलेले आहेत। आता आम्ही सुमो गाडी केलेली आहे आणि निघालो आहोत आता। मित्रांनो, हे बालताल आहे, बालताल कॅम्प आहे इथे आणि इथूनच अमरनाथ यात्रा चालू होते। हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय बघा, त्या रस्त्याने सरळ जायचं आहे आणि त्या डोंगराच्या मागून तिकडे अमरनाथची गुफा आहे आणि ह्याच रस्त्याने अमरनाथ यात्रा होते। आणि त्याच्याच वरती आम्ही जो लेह लडाखचा रस्ता आहे त्यावरती आम्ही आता उभे आहोत। खूप हाईट वरती आहे आणि बालताल खूप खाली आहे, तुम्ही बघतच असाल। हे बघा, हा जो रस्ता, ही जी नदी आहे, हे जे कॅम्प आहे, बेस कॅम्प, आणि हा रस्ता आहे बघा किती हाईट वरती आहे। खूप हाईट आहे मित्रांनो। त्या ठिकाणी आता आम्ही उभे आहोत। चला आता न उशीर करता आपण जोजिला पास या ठिकाणी पोहोचूया आणि तिथला बर्फातला आनंद आपण घेऊया। मित्रांनो, आता आपण फायनली जोजिला पास मध्ये आलो आहोत। हा बर्फ आहे बघा, इथून पूर्ण बर्फ चालू होतो। 0 पॉइंट ह्याला म्हणतात, जोजिला पास 0 पॉइंट। इकडे साधारणतः 13 ते 14 फुटापर्यंत बर्फ असतो आणि तो हळूहळू मेल्ट होत असतो। आता जून महिना आहे
तरीही इथे बर्फ आहे. जोजी पॉइंट याला म्हणतात, 0 पॉइंट जो लेह लडाखच्या रोडला आहे. काश्मीर वरून आपण इकडून येतो तेव्हा ह्या साईडला आपण काश्मीर वरून येतो आणि माझ्या डाव्या हाताला हे आपण इकडे लेहकडे जातो. कारगिल लेहकडे जाणारा हा रस्ता आहे. तर त्याच्यामधला हा 0 पॉइंट जोजिला पार्क म्हणून याला म्हणतात. त्या ठिकाणी आता आपण बर्फाचा आनंद घ्यायला आलेलो आहोत. सोनमर्ग पासून हे माझ्या मते 35 किलोमीटरच्या अंतरावरती साधारणतः हे डिस्टन्स आहे. तर याची मजा घ्या मित्रांनो. बर्फामध्ये पाय स्लिप होतोय. हे बघा सगळं असं आईस आहे. मस्त बर्फ आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता. आपण सावकाश पाय स्लिप होतो. खूप छान मस्त आणि सुंदर. जेव्हा काश्मीरमध्ये याल तेव्हा ह्या पॉइंटला नक्की तुम्ही व्हिजिट द्या. तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. तर मित्रांनो आता आपण काश्मीरमध्ये आहोत आणि काश्मीरमध्ये आपल्याला आपले महाराष्ट्रातले चांगले जवळचे असे मित्र भेटलेले आहेत बघा. ते स्वतः बाय कार क्रेटा घेऊन त्यांनी इकडची व्हिजिट केलेली आहे. ते जयपूर मार्गे, राजस्थान मार्गे, पंजाब करून काश्मीरमध्ये आलेले. आता काश्मीर मार्गे ते लेह करून शिमला मार्गे ते घरी वापस जाणार आहेत. तर आपले शिर्डीचे हे लोक आहेत सगळे. तर आपण यांना भेटूया. पहिले मी इंट्रो करतो आकाश साहेबांशी. दुसरं आपले रफिक खान, दुर्गेश आणि अझरुद्दीन. ह्या लोकांना आपण भेटलो. छान वाटलं. आपले महाराष्ट्रातील लोक भेटलीत. गाडी बघितल्यावरती आम्हाला कळलं की आपली महाराष्ट्राची माणसं आहेत. त्यामुळे मी यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि यांचा पुढचा प्रवास चांगला होते अशी ईश्वरचरणी आम्ही इच्छा करतो. तर जय महाराष्ट्र. तर पुढे तुम्ही व्यवस्थित सुखरूप ट्रॅव्हल करा आणि लवकरात लवकर आपल्या घरी परता. ओके. डायरेक्टला थंडी जास्त आहे. तिथे खर्च कसं तो अरे आयुष्यभर काय झालं. खेळून आलं बरबाद केला तू. मित्रांनो मॅगी खायची मजा बर्फामध्ये वेगळी मस्त. मित्रांनो ॲक्च्युली आता आम्ही 0 पॉईंटला आहे. 0 पॉईंटमध्ये आता आम्ही मॅगी घेतलेली आहे आणि आता आम्ही मॅगीची टेस्ट करतो. इथं मॅगी खाण्याची मजाच वेगळी आहे. एक नंबर आहे. तर मित्रांनो आता आमचा रस्ता तिकडनं थोडा जाम लागला. त्यामुळे आम्ही अशा रस्त्यातून निघालो आहोत की त्या रस्त्याला एकदम डेंजर ॲडव्हेंचर असल्यावर काय बघा. मला खाली दाखवतो मी. फक्त सिंगल गाडी जाऊ शकते बघा. खूप डेंजर आहे. तर आता चाचाने आमचे चाचा आहेत आमचे ते गाडी चालवत आहेत. आम्ही इकडे मागे सगळे बसलेलो आहे. सगळे मागे टेन्शन मध्ये सगळे बसलेलो आहोत. मित्रांनो आता बघा आम्ही सगळे इथे बसलोय गाडीत आणि आमचा रस्ता पण बघा किती डेंजर आहे तो. जरा जरी मिस झालं तरी नो चान्स. डायरेक्ट घरी हायवेला. आम्ही त्या रस्त्यातून अशी गाडी टाकलेली आहे ॲडव्हेंचर करण्यासाठी. त्याच्या आमचे बेस्ट आहेत गाडी चालवण्यामध्ये. मला खालनं व्ह्यू दाखवतो मी एकदा. अरे असं वाटतं की कॉरीमध्ये ते वर्षाच्या खाणी असतात ना जबरदस्त असं एक व्ह्यू आहे. KGF सारखं शूटिंग आहे इकडे. सही मध्ये गाडी टर्न होत नाही या रस्त्याला. बघूया आपण मित्रांनो. बघा कॅमेऱ्यामध्ये मला एक्झॅक्ट तुम्हाला सांगता येणार नाही की किती खोल आहे पण ऍट प्रेझेंट खूप जबरदस्त खोल आहे. कॅमेऱ्यातून हाईटचा जरा अंदाज येणार नाही. रस्ता बघा. गाडी स्लिप होते. गाडी घसरत खाली निघाली आमची. माय गॉड जबरदस्त. किती खाली खोल आहे. देवाचं नाव तरी घ्यायचं. एकदम खतरनाक.
जाएगी आराम से। हाँ हाथ निकाल कर रखा है। ले लो चलो ओके घुसो हो गया हाँ ओके। मित्रांनो आता आम्ही 0 पॉईंटवरनं आता जस्ट आलोय. गाडीवाल्याचं पेमेंट दिलेलं आणि बाकीचा ग्रुप आमचा येणार अजून त्यांची वाट बघतो आम्ही. वाट बघोपर्यंत म्हटलं काय थंडी खूप लागते, म्हटलं काहीतरी गरम घ्या म्हणून आता मॅगी खातोय. मॅगी झाल्यानंतर मग एक कप चाय घेणार आणि गाडीत जाऊन बसणार. खूप थंडी आहे. येताना तुम्ही कधी आला तिकडे तर ग्लोव्स, तुमचे सॉक्स, कानटोपरी सगळ्या गोष्टी तुमच्या असणं गरजेचं आहे. जॅकेटसुद्धा. ओके चलो बाय. मित्रांनो आता आम्ही सोनमर्गचं 0 पॉईंटवरून खाली आलो आहोत आणि आता आम्ही आमच्या टेम्पो ट्रॅव्हलमधून आता आम्ही परत हॉटेलला निघणार. आम्ही आता छोट्या गाड्या असतात त्या आपल्या तवेरा वगैरे आम्ही ह्या करून गेलो होतो इथून. त्यांचा 7,500 रुपये 7,000 रुपये रेट होता, पण बार्गेनिंगचा ऑप्शन असल्यामुळे आम्हाला ते 6,500मध्ये 6,000मध्ये असं आम्हाला भेटलं ते. आणि आम्ही ते सगळी गाड्या घेऊन तिथून 0 पॉईंटला गेलो छोट्या गाड्या घेऊन आणि तिथून आता आम्ही आलो आणि त्यांना सोडलं आता. आणि आम्ही आता आमच्या बसमध्ये बघा निघालो आहेत. आत्ता वाजलेले आहेत 7:45 आणि किती उजेड येतो बघा इकडे मित्रांनो. रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत आत्ता आणि उजेड किती येतो बघा. सोनामार्गमध्ये 7:45 वाजताचा उजेड हा बघून घ्या मित्रांनो. आता आम्हाला इथून पोहोचायला माझ्यामध्ये 3 तास तरी जातील. आता बघूया किती वाजता आम्ही पोहोचतो इथे. तर चला मग आता हॉटेलला जाऊन जेवण करून मग नाईट स्टे आज तिकडेच. चला मग. मित्रांनो कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे मला तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईबर जरूर करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल. गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.